राज्य निर्वाचन आयोग को लेकर जारी विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। भाजपा नेताओं ने आरोप लगाया कि निर्वाचन प्रक्रिया में लगातार गड़बड़ हो रहा है और इसी कारण आयोग को अब तक 4 पत्र भेजे जा चुके हैं। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने यह भी कहा कि नाना पटोले को हर मुद्दे में राजनीति करनी है। यह अलग बात है, हमने आयोग की भूमिका के विरोध में पत्र देकर अपनी स्पष्ट स्थिति रखी है। पार्टी नेताओं ने आगे कहा कि चुनावों को आगे नहीं बढ़ाना चाहिए था और अब इस पूरे मामले में आगे क्या कानूनी और प्रशासनिक कदम उठाए जा सकते हैं, इसका आकलन किया जा रहा है। आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं। केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। किती मागणी होणार आहे, काही मदत नाही, आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे NDRFच्या नॉर्मप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात आणि मला वाटतं महाराष्ट्रालाही चांगल्या पद्धतीने केंद्राकडनं मदत मिळणार आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर नाना पटोलेंनी म्हटलं की संविधानाच्या 243 अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाला महाभियोग आणावा, आम्ही तुमच्या सोबत आहे, जर तुम्ही सोबत आणत नसेल तर कुठेतरी बनवाबनवी असायचं त्याचा अर्थ काही बनवाबनवी नाही आहे। आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे निवडणुका रद्द करणं, निवडणुका पुढे ढकलणं याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला 4 पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही, निवडणुका पुढे ढकलू नका, निवडणुका पुढे ढकलू नका। आता नाना पटोलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं गोष्ट वेगळी आहे। आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत, आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। ही त्या ठिकाणी एक पत्र देऊन मांडलेली आहे आणि त्यामुळं यामध्ये सर्वपक्षीय लोकांचं, सर्वपक्षीय उमेदवाराचं तातडीनं मतमोजणी करणे, त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलू नका, या सर्व बाबीची आमची सहमती आहे। आता पुढे बघू काय करता येईल, पण निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती। त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे, त्या ढकलल्या आहे। सर, सुरुवातीला नुकसान भरपाईची जेव्हा तुम्ही पंचनामे सुरू केले तेव्हा सरकारकडनं अशी माहिती देण्यात आली की प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणून, आता सरकार पाठवतेच प्रस्ताव, तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं आणि ते अंतिम करतं। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हेच आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे। मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं, त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल।